वेलकम AGM ITI चॅनलवर आपलं स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी लागू करावयाच्या प्रशिक्षण शुल्क नियमावलीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। त्या संदर्भाच्या शासन निर्णयाला म्हणजेच काय चला तर पाहूया। ITI प्रवेश घेताना आपणास शुल्क भरावे लागते। त्यात प्रशिक्षण शुल्क, अनामत रक्कम, ग्रंथालय फी इत्यादी या सर्व बाबी 15.1 मधील विवरणामध्ये असतात। त्यास वार्षिक प्रशिक्षण शुल्क सदराखाली सर्वच शासकीय तसेच खाजगी ITI संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आता प्रशिक्षण शुल्कामध्ये सामूहिक अपघात विमा लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच A1 मध्ये सुधारणा केलेली बाब म्हणजे शासनाने निवडलेल्या शासकीय विमा कंपनीचे अपघात विमा शुल्क म्हणजेच 2025-26 पासून शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेमध्ये आकारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शुल्कामध्ये शासनाद्वारे वेळोवेळी निवडलेल्या शासकीय विमा कंपनीच्या अपघात विमा शुल्काचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यापूर्वी प्रात्यक्षिक करताना प्रशिक्षणार्थ्याला अपघात झाला तर वैद्यकीय उपचार आर्थिक मदत मिळत नव्हती। आता या अल्प रकमेच्या नॅशनल इन्शुरन्समुळे अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारासाठी लाभ होऊ शकतो। सन 24-25 या प्रवेश वर्षाकरिता प्रशिक्षण शुल्कामध्ये नमूद ग्रंथालय शुल्कातून अपघात विम्याकरिता ₹17 एवढी रक्कम नॅशनल इन्शुरन्स या विमा कंपनीस अदा करण्यास एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे। या संदर्भाचा शासन निर्णय नुकताच पारित झालेला आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।